तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या लाईव्ह क्लासमध्ये मागच्या काही याच्यापासून भागापासून आपण इयत्ता 7वीचं जे जनरल सायन्स आहे त्याचं चॅप्टर नंबर 14 एलिमेंट्स, कंपाऊंड्स आणि मिक्सचर्स या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करून राहिलो. आतापर्यंत तुम्हाला एलिमेंट्सची कल्पना आलेली आहे. त्यानंतर कंपाऊंड्सबद्दल सुद्धा आजच्या भागामध्ये आपण माहिती पाहणार आहे. एलिमेंट्सच्या शिकण्यापूर्वी आपण जो भाग पाहिला होता तो होता मॅटर. मॅटरचेच हे 3 पार्ट आहेत: एलिमेंट्स, कंपाऊंड्स आणि मिक्सचर्स. यातलं एलिमेंटचे सिम्बॉल कसे असतात, एलिमेंट्स कोणाला म्हणायचं, एलिमेंट्सची यादी जी भविष्यासाठीही तुमच्या महत्त्वाची आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केला. नसेल तर त्याची तिथं जाऊन तुम्ही रिव्हिजन करून घ्या. आज आपला मागच्या भागामध्ये बोलता बोलता आपण एका मुद्द्यावर थांबलो होतो, तो म्हणजे मेटल्सवर. म्हणजे एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन होते मेटल्समध्ये, नॉन मेटल्समध्ये आणि मेटलॉइड्समध्ये. त्याच्याबद्दलची माहिती आता आपण आजच्या या भागामध्ये पाहू. आणि कंपाऊंड्स जे आहेत हे जर वेळ असला तर आपण सुरू करू, नाही तर मग त्याला पुढच्या भागामध्ये आणखी एक्सटेन्शन आपण त्याचं करून देणार आहे. चौथ्या भागामध्ये आपण बघणार. आज आपला प्रायमरी फोकस राहणार आहे मेटल्सवर. मेटल्स कोणाला म्हणायचं, मेटल्स, नॉन मेटल्स काय आहे, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहे. मेटलच्या प्रॉपर्टी तुम्ही 6व्या वर्गामध्ये पाहिल्या. 7व्या वर्गामध्ये जी रिव्हिजन आहे आणि 8व्या वर्गामध्ये सेम पार्ट आहे. लक्षात आलं ना? मी जे हमेशा तुम्हाला दिशा सांगतो की 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी हे चेन आहे, हे ध्यानात ठेवायचे. आता आपण सुरुवात करणार आहे मेटल्सला. तर बघू आपण सुरुवातीला थोडंसं आपण आलेलं आहे मेटलच्या भागामध्ये. आज आपला जो फोकस राहतो तो आहे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. या एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे करायचं त्याच्यावर आज आपला प्रायमरी फोकस जो आहे तो राहणार आहे. एलिमेंटचं जर क्लासिफिकेशन करायचं जर असेल तर ते 3 भागामध्ये होते. कोणकोणत्या? त्याचा पहिला भाग होतो मेटल्स, ज्याला आपण मराठीमध्ये धातू असं म्हणतो. नॉन मेटल्स, जे मेटल नाही ते नॉन मेटल, धातू नाही ते अधातू. साधी गोष्ट आहे. म्हणजे आपण क्लासिफिकेशन पाहिलं एलिमेंट्सचं, मेटल्स आणि जे मेटल नाही ते नॉन मेटल्स. याच्याशिवाय एक तिसरा प्रकारसुद्धा आहे की तुम्हाला सांगतो आता याच्यामध्ये मेटलच्या काही प्रॉपर्टी आहेत ज्याच्यावरून आपण त्या एलिमेंटला मेटल आहे असं कन्सिडर करतो. त्याच्याबद्दलची माहिती आपली 6व्या इयत्तेमध्ये झालेली आहे. आता रिव्हिजन होणार आहे, पुढच्या वर्षी वापस येणार आहे. मेटलच्या काही प्रॉपर्टी आहेत, नॉन मेटलच्या काही प्रॉपर्टी आहेत आणि हे जे तिसरं दिसते भाग त्याचं नाव आहे मेटलॉइड्स. हे जे काय करतात, हे मेटलच्या काही प्रॉपर्टी दाखवतात, काही प्रॉपर्टी नॉन मेटलच्या दाखवतात. म्हणजे काही भाग मेटलच्या प्रॉपर्टीचा आहे, काही भाग नॉन मेटलच्या प्रॉपर्टीचा आहे. म्हणून त्यांना काय नवीन कॅटेगरी बनली, त्याचं नाव आहे मेटलॉइड्स. आणि लाल रंगाने आहे. का आहे? त्याचं कारण आहे आपला फोकस प्रायमरी मेटल्सवर राहणार आहे आणि नॉन मेटल्सवर राहणार आहे. आणि मेटलॉइड जो आहे तो तुम्हाला येणाऱ्या भागामध्ये राहणार आहे. आता फक्त इंट्रोडक्शनच्या स्वरूपामध्ये आपण त्याला बघणार आहे. म्हणून क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स. ज्यावेळेस मी याच्यामध्ये एक्झाम्पल्स याचे मी सांगणार आहे त्यावेळेसच तुम्हाला हे काढून म्हणजे याचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या वहीमध्ये ब्रेन जे आहे ते ब्रेन मॅप हा जो आहे तो लिहायचा आहे. बघा माझ्या मागे मेटलचे काही उदाहरणं आले. मेटल्स कोणाला म्हणायचं? कॉपर, तांब. तुम्ही सगळ्यांनी तांब पाहिलं. आयर्न, लोखंड. गोल्ड, सोनं. सिल्वर, चांदी. या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. यांना काय म्हणायचं? मेटल्स असं म्हणायचं. माझा व्हिडिओ काही टेक्निकल कारणास्तव थांबलेला आहे, तर असू द्या. आपण आपला भाग जो आहे तो कंटिन्यू करणार आहे. नॉन मेटलचे जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि कार्बन. हमेशा रिकाम्या जागा जोड्या जुळवा, चूक किंवा बरोबर, एका वाक्यात उत्तर लिहा. याच्यासाठी ह्या गोष्टी कामाच्या आहे. मेटलचे एक्झाम्पल्स कॉपर, आयर्न, गोल्ड, सिल्वर आहेत. नॉन मेटलचे जे उदाहरणं आहेत ते आहे फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि कार्बन. मेटोलाइटचे सुद्धा उदाहरणं आपण बघणार आहे.
मेटॉलाइटच्या उदाहरणामध्ये पहिलं उदाहरण आहे आर्सेनिक आणि दुसरं उदाहरण आहे सिलिकॉन. एक उदाहरण आहे आर्सेनिक आणि एक उदाहरण आहे सिलिकॉन. हे 3 गोष्ट लक्षात घ्यायचं. आता ही डायग्राम जी आहे ती कंप्लीट झालेली आहे. त्यामुळे आता ही डायग्राम तुम्हाला काढायची आहे. स्क्रीनशॉट घ्या आणि हे वहीमध्ये ब्रेन डायग्राम काढून घ्या. व्हिडिओ आपला थांबलेला आहे पण टेन्शनचं नाही आहे. आवाज क्लिअर आहे माझा. व्हिडिओला फारसं काही महत्त्व नाही. विच मेटल्स डू वी यूज इन अ डे टू डे लाईफ. तुम्हाला जर विचारलं की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कोणकोणत्या प्रकारचे मेटल्स वापरतो, तर त्या मेटलची काही यादी आहे. तुम्हाला माहीत आहे ते अगोदर आपली झालेली आहे, पण आता फ्रेश तुम्हाला सांगतो. या प्रश्नाच्या खाली हे उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. आयर्न, ॲल्युमिनियम, कॉपर, गोल्ड, सिल्वर आणि ब्रास हे त्याचे एक्झाम्पल्स आहे. या मेटलचे एक्झाम्पल्स हे तुमच्यासमोर दाखवून राहिलो मी. आयर्न, ॲल्युमिनियम, कॉपर, गोल्ड आणि सिल्वर याचे हे कशाचे उदाहरण आहेत? मेटलचे उदाहरण आहे. ब्रास म्हणजे पितळ, हा सुद्धा मेटलच आहे. दुसरा कॅन यू टेलच्या अंतर्गत प्रश्न आहे. आर मेटल्स एलिमेंट्स आणि प्रश्नार्थ चिन्ह. याचा अर्थ काय आहे की मेटल जे आहेत ते एलिमेंट्स आहेत काय? एलिमेंट्स आहेत का? याचं उत्तर म्हणजे सर्वचे सर्व जे मेटल्स आहेत ते एलिमेंट्स आहेत का? याचं उत्तर आहे येस. ऑल मेटल्स आर एलिमेंट्स. सर्वचे सर्व मेटल जे आहेत त्यांचा समावेश एलिमेंटमध्ये होतो. म्हणजे याचा अर्थ काय? यातले कोणते मेटल जे आहेत ते कंपाऊंड नाही आहेत, पण ते मेटलच्या म्हणजे एलिमेंटच्या स्वरूपामध्ये अस्तित्वामध्ये आहे. म्हणून आपण याचं उत्तर देऊ येस, ऑल मेटल्स आर एलिमेंट्स. याचं उदाहरण तुम्हाला तुमच्या वहीमध्ये म्हणजे हा प्रश्न आणि त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. हा ठीक आहे. आता बघा हा प्रश्न विचारलेला आहे फाइंड आउटच्या अंतर्गत. विच ऑफ द एलिमेंट्स आर मेटल्स, विच आर नॉन मेटल्स अँड विच आर मेटलाइट्स. म्हणजे तुम्हाला शोधायचं आहे. आणि आताही थोड्या वेळापूर्वी मी याचं उदाहरण तुम्हाला सांगितलं. याचं उत्तर तुम्हाला हे देता येईल. आता याच्यामध्ये एक्झाम्पल्स तुमच्या महत्त्वाचे आहे, लक्षात घ्या. मेटलचे एक्झाम्पल्स, नॉन मेटलचे एक्झाम्पल्स आणि मेटलाइटचे एक्झाम्पल्स. मेटलच्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही काय लिहायचं आहे? कॉपर, आयर्न, गोल्ड, सिल्वर. नॉन मेटलच्या याच्यामध्ये फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, कार्बन. आणि मेटलाइट्समध्ये आर्सेनिक आणि सिलिकॉन. हे सगळेचे सगळे उदाहरण आहे. या मागच्या प्रश्नाच्या अंतर्गत तुम्हाला हे लिहायचे आहे. हे बघून घ्या. हा प्रश्न आणि हे त्याचे एक्झाम्पल्सवाले उत्तर. हे त्याचे एक्झाम्पल्सवाले उत्तर तुमच्या समोर आहेत. आशा करतो की तुम्हाला समजलं असेल ते. आता जो पुढचा भाग आहे तो प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स आहे. या मेटलच्या कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे कोणते प्रॉपर्टी असले म्हणजे कोणतं वैशिष्ट्य असलं म्हणजे आपण त्याला मेटल म्हणायचं आणि कोणतं वैशिष्ट्य असलं म्हणजे नॉन मेटल म्हणायचं. या सगळ्यांचा विचार आपण करणार आहे. प्रॉपर्टीज ऑफ द मेटलमध्ये पहिली प्रॉपर्टी जी येते, जी 6व्या वर्गामध्ये झालेली आहे, तिचं नाव आहे मॅलेबिलिटी. जरा आठवा मॅलेबिलिटी म्हणजे काय. मॅलेबिलिटीची सिंपल भाषेमध्ये जर डेफिनेशन सांगतो म्हटलं तर ती अशी होते की मॅलेबिलिटी मीन्स मेटल्स कॅन बी बीटन इनटू शीट्स. त्यांचा पातळ पत्रा तयार करता येतो. मेटलचा पातळ पत्रा तयार करता येतो. तुम्ही लोखंडाचा पत्रा पाहिला असेल, सोन्याचा पत्रा पाहिला असेल, बरोबर आहे. पत्र्याच्या स्वरूपामध्ये त्याला ठोकून त्याचा पत्रा तयार करता येतो, त्याला म्हणतो आपण मॅलेबिलिटी. आता तुमच्या लक्षामध्ये आलं असेल आपण 6व्या वर्गामध्ये ॲक्च्युअल काय शिकलो. दुसरा आहे त्याचा डक्टिलिटी, बरोबर. दुसरा काय भाग आहे त्याचा डक्टिलिटी. मेटल्स कॅन बी ड्रॉन इनटू वायर्स. म्हणजे इफ वी पास metals through a small hole then it can be drawn into wires. त्यांचे पासून तार काढता येते. तुम्ही सोनाराच्या दुकानामध्ये केव्हाही जा आणि सोनाराच्या दुकानामध्ये गेल्यानंतर तिथं एक मशीन असते. त्या मशीनमध्ये टाकली की त्याची एक तार काढता येते. मग मेटलची एक महत्त्वाची प्रॉपर्टी आहे डक्टिलिटी. पहिली पाहिली आपण मॅलेबिलिटी, दुसरी पाहिली आपण डक्टिलिटी. मॅलेबिलिटी मीन्स बीटन इनटू शीट्स, डक्टिलिटी मीन्स ड्रॉन इनटू वायर्स. त्यांच्यापासून तार काढता येते. तिसरी प्रॉपर्टी बघू आपण कंडक्टिव्हिटी ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. जनरली ऑल मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट ॲज वेल ॲज इलेक्ट्रिसिटी. मेटल्समधून जनरली हीट आणि इलेक्ट्रिसिटी जे आहे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत जाते. म्हणून तर त्याचा वापर आपण भांडे बनवण्यासाठी आपल्या घरामध्ये करतो की नाही, बरोबर. आणि ही इलेक्ट्रिसिटी आपल्या घरामध्ये तांब्याची वायर आहे, ॲल्युमिनियमच्या वायर आहेत,
ते त्याचंच आहे, ते कारण त्यांच्यामध्ये कोणता गुण आहे, हीट कंडक्ट करण्याचा आणि इलेक्ट्रिसिटी सुद्धा कंडक्ट करण्याचा हा गुण त्यांच्यामध्ये आहे. नंतर येते डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे घनता. ऑल मेटल्स आर डेन्स इन नेचर. त्यांची डेन्सिटी जास्त आहे, त्यामुळे त्यांचं वजन जे आहे ते आपल्याला हेवी वाटते. लोखंड बघा ना, लोखंड, सोनं किंवा हे जे आहे ते वजनदार आहे, त्याला आपण काय म्हणू, डेन्सिटी. या प्रॉपर्टीला काय म्हणतो आपण, डेन्सिटी. नंतर आहे लस्टर. लस्टर मीन्स चमकणे. लस्टर म्हणजे काय, चमकणे. तुम्हाला सांगता येईल की बा मेटल जे आहे ते चमकतात. कोणतंही मेटल पाहतो, फ्रेश कट जर केलं असेल तर ते चमकते, शाईन करते. जंगलेलं मेटल जे लोखंड आहे ते चमकते का, ते नाही. फ्रेश कट जर केलं असेल, कोणतंही मेटलला फ्रेश काप द्या, त्या ठिकाणी तुम्हाला चमक दिसून येईल, त्याला म्हणतो आपण लस्टर. इट इज ऑल्सो नोन ॲज मेटॅलिक लस्टर. आणि या लस्टरवरूनच तर आपल्याला ओळखता येते ना, कोणत्या चमकवरून तो धातू कोणता आहे, सोनं कोणतं आहे, पितळ कोणतं आहे, तांबा कोणता आहे, हे आपल्याला त्याच्या कशावरून, त्याच्या रंगावरून आपल्याला लक्षात येते. प्रत्येक मेटलचा एक वैशिष्ट्यपूर्ण असा कलर आहे. नंतर प्रॉपर्टी येते सोनारिटी. सोनारिटी मीन्स नादमयता, नादता असं आपण त्याला म्हणू. उदाहरणार्थ आपल्या हायस्कूलमध्ये असणारी बेल आहे, ती कोणापासून बनली, लाकडापासून बनली का, नाही, ती बनली लोखंडापासून. कारण लोखंड काय, मेटल आहे. आणि लोखंडाला जर वाजवलं, समजा आपण दुसऱ्या गोष्टीनं जर आघात जर केला तर त्याच्यातून आवाज येतो. म्हणून तुम्ही पहा ना, सितारमध्ये तार असतो. हां, त्याच्यानंतर आपल्या शाळेची बेल आहे. हे उदाहरण आहे सोनोरिटीचे. मग मी किती प्रॉपर्टीज सांगितल्या तुम्हाला मेटलच्या, 6 प्रॉपर्टीज सांगितल्या. मॅलेबिलिटी, डक्टिलिटी, कंडक्टिव्हिटी ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, डेन्सिटी, लस्टर अँड सोनोरिटी. दीज आर द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ द मेटल्स. ह्या मेटलच्या इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल, स्क्रीनशॉट घ्यायचा आणि प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अंतर्गत आपल्याला हे 6 मुद्दे एकाखाली एक लिहायचे आहेत. आणि जर का तुम्ही माझं जर शब्द त्याच्यासमोर जर लिहू शकले व्याख्येचा एका शब्दामध्ये, मॅलेबिलिटी म्हणजे बीटन इंटू शीट्स, डक्टिलिटी ड्रॉन इंटू वायर्स, कंडक्ट्स हीट अँड इलेक्ट्रिसिटी, डेन्सिटी मीन्स दे हॅव म्हणजे त्यांची डेन्सिटी याची जास्त आहे, लस्टर मीन्स चमकणे, आणि सोनोरिटी म्हणजे नादमयता. हे त्याच्या प्रॉपर्टीज हे लक्षात ठेवायचे आणि हे नाव आपल्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. मग आता जर मी तुम्हाला विचारलं की मेटलच्या प्रॉपर्टीज कोणत्या, मॅलेबिलिटी, डक्टिलिटी, कंडक्टिव्हिटी ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, डेन्सिटी, लस्टर आणि सोनोरिटी, जे तुम्हाला पुढच्या वर्षी सुद्धा मी हेच गोष्ट विचारेल आणि तुम्हाला विचारेल तुम्हाला 7व्या वर्गात शिकवलं होतं का, मग तुम्ही तिथं उत्तर काय देणार, येस, शिकवलं होतं. त्यानंतर पुढचा पार्ट येतो प्रॉपर्टीज ऑफ द नॉन मेटल्स. नॉन मेटलच्या प्रॉपर्टी कोणत्या, तर नॉन मेटलच्या प्रॉपर्टी बघा तुमच्यासमोर स्क्रीनवर आलं असेल, मॅलेबिलिटी, डक्टिलिटी, कंडक्टिव्हिटी, डेन्सिटी, लस्टर, सोनोरिटी. ह्या प्रॉपर्टी नाही, यातली कोणतीच प्रॉपर्टी नॉन मेटल दाखवत नाही. म्हणजे नॉन मेटल्स मॅलेबल नाही आहेत, डक्टाईल नाही आहेत, त्याच्यामध्ये हीट अँड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत नाही, त्यांची डेन्सिटी लो असते, ते लस्टर चमकत नाही, त्यांच्यामध्ये सोनोरिटी गुणधर्म येत नाही. या 6ही प्रॉपर्टी दाखवत नाही, त्यांना काय म्हणायचं, नॉन मेटल्स. आता आणि मेटलाइटच्या बाबतीत मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की मेटलाइट जे आहेत ते काही प्रॉपर्टी मेटलच्या दाखवतात, काही प्रॉपर्टी नॉन मेटलच्या दाखवतात, म्हणून त्यांना मेटल ॲलॉइड काय म्हणतात, त्याला मेटोलाइट्स असं म्हणतात. पण मेटोलाइट्स हा भाग तुम्हाला येणाऱ्या 8व्या नंतर वर्गाच्या येत्यानंतर येणार आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आता आपण नवीन टॉपिक पाहू, त्याचं नाव आहे अलॉय. अलॉय, अलॉय म्हणजे काय बघू, अलॉय म्हणजे काय ते आपण बघू. बघा, few metals are difficult to use in pure form. For example, pure gold is very soft and bends easily. Pure iron rusts in the air. हे जे मेटल्स आहेत हे त्यांच्या प्युअर फॉर्ममध्ये म्हणजे शुद्ध स्वरूपामध्ये वापरणं कठीण येते. हे जे सोनं आहे हे हायली मॅलेबल अँड डक्टाईल आहे, त्यांचा खूप पातळ असा पत्रा करता येतो आणि त्याचे खूप लांब अशी तार बनवता येते. त्यामुळे त्याचं प्युअर फॉर्ममध्ये जर दागिने बनवले तर ते लवकर वागतील, लवकर त्याला हे होईल.
म्हणून ते तसे डायरेक्ट वापरता येत नाही. म्हणून ते डायरेक्ट वापरता येत नाही. एकदम शुद्ध लोखंड जर म्हटलं आपण तर ते लवकर जंगते, लवकर गंजते. त्यामुळे त्या प्युअर स्वरूपामध्ये सुद्धा त्याला वापरता येत नाही. मग त्याचा आपण वापर तर करतो. दागिने बनवण्यासाठी तुम्ही सोनं पाहून पहा ना, दाबून पहा, दबते का लवकर? नाही दबत. आपल्या घरातलं लोखंड जे आहे ते लवकर जंगते का? नाही जंगत. मग हे कशामुळे सिद्ध झालं? याचं उत्तर हे खालच्या वाक्यामध्ये आहे. इट इज अ मिक्सचर्स ऑफ metals in which the properties of the original metals can be modified by the mixing one or more elements in it. For example, brass, steel, 22 karat gold. हे दोन्ही मुद्दे महत्त्वाचे आहेत. तुम्हाला दोन्ही मुद्दे जे आहेत ते मागच्या ॲलॉय अंतर्गत हे दोन मुद्दे तुम्हाला लिहायचे आहेत. बघा काय आहे की ॲक्च्युली ॲलॉय जे आहेत ते मिक्सचर्स आहेत. आता ते मिक्सचर्स का आहेत? ज्यावेळेस मी तुम्हाला मिक्सचर शिकवेल त्यावेळेस हा पार्ट तुमचा होणार आहे. म्हणून या आता सध्या फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की मिक्सचर आहेत. कशाचे मिक्सचर आहे? मेटल्स आणि एलिमेंट्सचे. शब्द वापरायचं, लक्षात घ्यायचं मी काय वापरला. मेटल्स आणि एलिमेंटचे मिक्सचर आहे ॲलॉय. एलिमेंटचे 3 फॉर्म आपण पाहिले, मेटल्स, नॉन मेटल्स, मेटॉलॉइड्स. म्हणजे हे जे ॲलॉय आहे हे बनवताना एक तर दुसरे मेटल मिक्स केले जातात किंवा दुसरे नॉन मेटल्स मिक्स केले जातात किंवा दुसरे मेटॉलॉइड्स मिक्स केले जातात आणि त्याच्यापासून एक मिक्सचर बनवल्या जाते. त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या खूप टिकाऊ स्वरूपाच्या आहेत. त्याच्यामध्ये ब्रास आहे, त्याच्यामध्ये स्टील आहे, नंतर 22 कॅरेट गोल्ड आहे. म्हणजे दागिने जे आपले बनवतात ते 22 कॅरेट गोल्डचे आहेत. हा शब्द लक्षात घ्या. 22 कॅरेट गोल्ड हे कॅरेट आहे. हा भाग जो असतो तुम्हाला 8व्या वर्गामध्ये डिटेल स्वरूपामध्ये येणार आहे की 22 कॅरेट गोल्ड म्हणजे काय. पण आता मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा मी तुम्हाला विचारणार आहे की 22 कॅरेट गोल्ड म्हणजे काय. म्हणजे प्युअर फॉर्ममध्ये गोल्ड जे आहे ते सॉफ्ट आहे, मॅलेबल आहे, हायली मॅलेबल आहे, हायली डक्टाईल आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्या मेटल्स त्याच्यामध्ये मिक्स केला जातो. त्याच्यामध्ये सिल्वर मिक्स केल्या जाते, बरोबर आहे, आणि किंवा त्याच्यामध्ये कॉपर मिक्स केल्या जाते आणि त्याची जी स्ट्रेंथ आहे ती वाढवण्यात येते. लोखंड जे आहे त्याचं स्वरूपच स्टील हे ॲलॉय आहे. ते स्टील बघा आणि लोखंड बघा, त्यांच्यामध्ये जमीन आसमानचा डिफरन्स आहे. म्हणून हा जो भाग आहे म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स केल्या जातात. त्याचं मिक्सचर आहे. ॲलॉय इज अ मिक्सचर ऑफ मेटल्स अँड एलिमेंट्स. म्हणजे एलिमेंटचं मिक्सचर आहे म्हणजे काय, एलिमेंट्समध्ये आपण दुसरा मेटलही वापरू शकतो, दुसरा आपण नॉन मेटलही वापरू शकतो आणि मेटॉलॉइड्सही वापरू शकतो आणि याच्या प्रॉपर्टीज आणखी एनहॅन्स केल्या जातात. त्याला म्हणायचं ॲलॉय. ॲलॉय अंतर्गत हे 2 मुद्दे तुम्हाला लिहायचे आहेत. आता पुढचा जो मुद्दा येणार आहे त्या मुद्द्याचं नाव आहे कंपाऊंड. परंतु कंपाऊंड हा सेपरेट मुद्दा आहे म्हणून आपण तो उद्याच्या म्हणजे याच्या 5वा जो भाग आहे त्याच्यामध्ये पाहणार आहे. त्याच्यामध्ये स्पेशल आपण कंपाऊंडलाच वेळ देऊ. नंतर आपण मिक्सचर्सकडे जाऊ. एक एक टॉपिक खूप महत्त्वाचा आहे म्हणून मी याचे छोटे छोटे भाग जे आहेत ते करत आहे जेणेकरून तुम्हाला लवकर समजेल. आज आपण मेटल्स पाहिले, नॉन मेटल्स पाहिले आणि मेटॉलॉइड्स पाहिले. मेटल्सच्या प्रॉपर्टी पाहिल्या, नॉन मेटलच्या प्रॉपर्टी पाहिल्या, त्यानंतर ॲलॉय हे पाहिलं. हे महत्त्वाचे गोष्ट लक्षात घ्या, भविष्यामध्ये महत्त्वाचे आहे. उद्याला आपण कंपाऊंड्स पाहू. इथं आपला 4था भाग आपण संपवूया आणि पुढे भेटूया नवीन भागामध्ये कंपाऊंड्समध्ये. बाय बाय.